बोधिसत्व वंदना या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपणाला कल्पना आहे की राजर्षी शाहू महाराज यांचे हे शताब्दी वर्ष आहे, स्मृती शताब्दी वर्ष। आणि या स्मृती शताब्दी वर्षात अनेक कार्यक्रम आपण पाहणार आहोत। त्याचपैकी या पुण्यामध्ये बोपडी या विभागामध्ये हा आंबेडकर चौक आहे आणि या चौकात आपण उभा राहिलेलो आहोत। या आंबेडकर चौकामध्येच बुद्धभूषण समाज मंडळ म्हणून आपण एक या ठिकाणी मंडळ पाहत आहोत आणि हे मंडळाचा जो बोर्ड आहे हेच बुद्धभूषण बुद्धविहार हे आहे। या बुद्धविहाराच्या खालीसुद्धा आपण पाहत असाल की महात्मा फुले हॉल बोपोडी, म्हणजे अशा प्रकारे हे 1945 साली स्थापन केलेलं आणि इतकं जुनं आहे की या ठरा पाडळे सर यांनी या ठिकाणचे ही उद्घाटन केलेलं आहे। असे हे पुण्यामधील अत्यंत जुनं आणि जाणतं विहार म्हटलं तरी चालेल। या विहारामध्ये हा शताब्दी कार्यक्रम या मंडळाने आयोजित करून या राजर्षी शाहू महाराजांचं जी एक मोठेपण, त्यांचं जी काय कार्य आहे या कार्याची या ठिकाणी या निमित्ताने कार्याची ओळख करून दिलेली आहे आणि त्यांचा हा जो स्मृतिदिन साजरा केलेला आहे त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर तो कार्यक्रम आता पाहणार आहोत, आपण ऐकणार आहोत आणि मला खात्री आहे की आपण या ठिकाणी शाहू महाराजांना समजून घ्याल, उमजून घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये आचरण कराल। जय भीम, जय बुद्ध, जय शाहू महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी वृषाली मॅडम आणि सागर कांबळे सर यांचं या ठिकाणी आपण आपुलकीची आणि म्हणजे एक जी आपुलकीची आणि प्रेमाची जाणीव या विहारामध्ये आल्यानंतर होते ती फार कमी ठिकाणी होते आणि विहारातलं जे संघटित रूप आहे त्या संघटित रूपाचं कुठंतरी दर्शन आपल्याला इथं आल्यानंतर होतं। त्याबद्दल खरंच मनापासून तुमचं आणि तुमच्या एकंदरीत सगळ्याच सहभागी उपासिका आणि उपासकांचं मी मनापासून पहिल्यांदा काय करतो, अभिनंदन करतो। कारण विहार हे समाजक्रांतीचं एक साधन असलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचे। तर तुमच्यासारखे काही विहार असे आहेत की ज्या विहारांमुळं ही धम्म चळवळ जी आहे ती गतिमान होताना दिसते। आज खरं तर छत्रपती शाहू महाराजांच्या निमित्तानं आज आपल्याशी संवाद साधायला मी उभा आहे। या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं 5च आपल्यासोबत लोक होते, पण ते 5 लोक त्या तलवारीच्या धारेसारखे होते असं म्हणायला काय हरकत नाही। आज या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे, विचारांचे, रक्ताचे, दोन्हींचे वंशज असणारे छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचं जीवनकार्य या संदर्भात आपल्याशी संवाद साधायला आलो आहे। 6 मे 2022ला महाराजांना जाऊन 100 वर्ष पूर्ण झाली। अजूनही तत्कालीन परिस्थिती काही बदललेली नाही। फक्त भांडवलशाहीला, ब्राह्मणशाहीला भांडवलशाहीचा आधार मिळाला आहे, साथ मिळाली। फक्त आपल्या अंगावरचे फाटके कपडे जाऊन आपण चांगले कपडे घालतो आहे, मात्र जी व्यवस्था आहे, जी धोरणं आहेत ती मात्र जशीच्या तशी आहेत की काय असं वाटायला लागतं। ज्या फुले शाहू आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्याचं मोल देऊन, आपल्या आयुष्यातल्या त्यागानं इतकं मोठं आपल्यासाठी सर्वस्व अर्पून त्याग करून जी काही परिस्थिती निर्माण केली, ती परिस्थिती कुठं ना कुठेतरी जसं मॅडम म्हणाल्या तसं आपण संघटित नसल्यामुळं कुठेतरी आपण पुन्हा एकदा मनुस्मृती जशीच्या तशी लागू होणार नाही। आता मनुस्मृती जशीच्या तशी लागू होणार नाही, पण ती वेगवेगळ्या रूपांमध्ये लागू होणार आहे। त्याच्याबद्दलचा वेगळा आपण विचार करू शकतो। या निमित्तानं आज लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींच्या काही आठवणी, काही त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याच्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बोधिसत्व तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, रामजी बाबा, अण्णाभाऊ साठे या सर्व युगपुरुषांच्या, महामातांच्या स्मृतींना पहिल्यांदा मी त्रिवार जय भीम करून मी माझ्या या व्याख्यानाचा विषय आपल्यासमोर मांडतो आहे। छत्रपती शाहू महाराजांचं जीवनकार्य आणि एकंदरीत त्यांच्या आयुष्यात असणारे ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडींच्या निमित्ताने इथं मला आपल्याशी संवाद साधायचा आहे। खरं तर 2004 पर्यंत 1904 पर्यंत छत्रपती शाहू महाराज हे टिपिकल राजे होते। म्हणजे जसं राजा असतो, जसा संस्थानिक असतो तसाच असतो।
मी सुरुवात करणार आहे त्या एका महत्त्वाच्या प्रसंगापासून, ज्या प्रसंगानं राजातला ऋषी जन्माला घातला आणि खऱ्या अर्थानं या भारताच्या भूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक महान व्यक्तिमत्व, महान नेतृत्व, पुढच्या काळामध्ये दिशा देणारं नेतृत्व, ज्या नेतृत्वाला उभा करण्याचं काम या महामानवाने केलं, त्या छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला, राजर्षी शाहू महाराजांचा. ते कारण होतं 1904च्या दरम्यान, 1902च्या दरम्यान, 1904ला आरक्षणाचा पहिला जाहीरनामा जाहीर झाला, पण 1902ला त्या अगोदर एक महत्त्वाची घटना घडली होती. छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे राजे तर होतेच, त्यांनी कल्याणकारी अनेक योजना राबवल्या होत्या. मी आता शाहू महाराजांच्या इतर आयुष्यातल्या घडामोडींकडे लक्ष वेधू इच्छित नाही, मात्र बाबासाहेब आणि शाहू महाराजांच्या एकंदरीत ऋणानुबंधाकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये शाहू महाराजांचं असणारं जे काही योगदान आहे, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे काही स्थान आहे, त्या स्थानाच्या संदर्भानं आपल्याशी चर्चा करणार आहे. 1902ला जर आपण कधी कोल्हापूरला गेलात तर कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून पंचगंगा नदी तिथं आहे, आणि त्या पंचगंगा नदीच्या काठावरती महाराजांचं एक वेळापत्रक ठरलेलं असायचं. महाराज सकाळी 3:30-4 वाजता उठायचे, त्यांना सवय होती. त्यांचं जीवनशैली पण मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळी उठायचं, त्या घाटावरती जायचं, त्या घाटावरती गेल्यानंतर हातावरती एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गोंदलेली असायची, त्याच्याच वरती शंकराची एक प्रतिमा गोंदलेली असायची. आणि मग सकाळी उठायचं, कडकडती थंडी असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं वातावरण असू द्या, पाऊस असू द्या, महाराजांचा नेम कधी चुकला नाही. सकाळी 3:30-4 वाजता उठायचं, कडकड थंड पाण्यामध्ये त्या नदीत उतरायचं. नदीत उतरल्यानंतर त्या शिवलिंगाची आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं जे गोंधन काढलेलं होतं त्याची पूजा करायची, आणि नंतर पुढची कामं आपली सुरू ठेवायची. असाच एक दिवस उजाडला. महाराज सकाळी उठून आपल्या नियमाप्रमाणे जो भटजी पुढच्या त्या घाटावरून तो मंत्रोच्चार करत होता, तो मंत्रोच्चार महाराजांची तोपर्यंत पुराणोक्त आणि वेदोक्त यामध्ये काही थोडंसं महाराजांना जास्त हे नव्हतं. पण राजाराम शास्त्री भागवत त्या बाजूला महाराजांचे एक मित्र होते, राजाराम शास्त्री भागवत होते, वेदशास्त्र संपन्न होते. त्यांनी महाराजांना हा जो काही अर्थ आहे तो अर्थ समजावून सांगितला, आणि त्या अर्थामध्ये असं सांगितलं होतं की हे जे काही मंत्र हा भटजी म्हणतोय, हा भटजी जे मंत्र म्हणतो ते पुराणोक्त आहेत, आणि हे मंत्र फक्त शूद्रांसाठी म्हटले जातात, हे वेदोक्त मंत्र नाहीत जे क्षत्रियांसाठी मानले जातात. त्यानंतर महाराजांनी शांततेनं संयमानं त्या नारायण भटजीला विचारलं की तुम्ही जे मंत्र म्हणताय ते मंत्र कुठले आहेत, आणि हे मंत्र जर पूर्णोक्त असतील तर आम्ही छत्रपती आहोत, क्षत्रिय आहोत, आणि आमच्यासाठी हे मंत्र का बरं तुम्ही उच्चारत नाहीत, वेदोक्त मंत्र का उच्चारत नाहीत. त्यावेळी तो भटजी उर्मटपणे म्हणतो की जोपर्यंत इथला ब्रह्मवृंद, इथला ब्राह्मण वर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला क्षत्रिय मानत नाही. कारण 21 वेळा या सगळ्या पृथ्वीवरून परशुराम नावाच्या एका माणसानं ही पृथ्वी निक्षत्रिय केली, आणि त्यामुळं या पृथ्वीवरती फक्त 2च वर्ण शिल्लक आहेत, एक आहे ब्राह्मण आणि दुसरा एक शूद्र. आता जोपर्यंत ब्राह्मण तुम्हाला क्षत्रिय मानत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही मानणार नाही. बरं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण घडलं होतं, त्याची या निमित्तानं अनुषंगाने चर्चा आपण करणारच आहोत. महाराज शांत राहिले. धक्का बसला की मी जर छत्रपती असून जर माझ्या वाट्याला हे सगळं असेल तर सामान्य रयतेची काय अवस्था असेल. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांच्यातला एक राजयोगी ज्याला म्हणतो आपण, एक समाज म्हणजे ज्याला आपण मास लीडर म्हणतो ना, तो तयार झाला. खरं तर शाहू महाराज हे साधेपणाचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्याला शाहू महाराजांच्या अनेक पैलूंपैकी हा पैलू थोडक्यात समजावून घ्यावा लागेल. मी तर म्हणेन फुले, शाहू आणि आंबेडकर हे असे सूर्यासारखे दीप्तिमान असणारी व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्याकडे कुठल्याही अँगलनं जरी पाहिलं, कुठल्याही दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचे अनेक तुम्हाला दृष्टिकोन दिसतील, कोण दिसतील. जसं आपण आता नवीनच एक आल्याप्रमाणे 3D ॲनिमेशन कसंही बघा, कुठल्याही तसं सूर्य जसं आपल्याला पाहायला मिळतो तशाच पद्धतीने या 3 महापुरुषांचं आणि सावित्रीमाई रमाईचं जे आयुष्य आहे ते तसंच आहे. महाराजांना प्रश्न पडला, जर हे आम्हाला असे वागवत असतील तर या सामान्य रयतेचं काय. महाराजांनी पहिला जर कुठला घाव घातला असेल तर तो पहिला घाव घातला. त्यानंतर वेदोक्त वाढलं. वेदोक्त वाढल्यानंतर ज्यांना करवीर सरकार अनुदान देत होतं ज्यांच्या मासिकाला, ते विजापूरकर, त्यांनासुद्धा म्हणजे त्यांच्या ब्राह्मणी अहंकाराला कुठे ना कुठेतरी धक्का लागला, आणि विषारी साप कसा फुतकार टाकतो
तसे महाराजांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप व्हायला लागले आणि ते आरोप होत असताना शाहू महाराजांचे जे काही स्नेही होते त्यांनीसुद्धा त्या आरोपांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीचा जन्म झाला. ब्राह्मण सोडून इतर अशा चळवळीचा जन्म झाला. शाहू महाराजांच्या चारित्र्यावरती या निमित्तानं लोकांनी शिंतोडे उडवले, मात्र शाहू महाराजांनी त्याला संयमानं घेतलं. पण जेव्हा या सगळ्या वादामध्ये स्वतःला लोकमान्य म्हणवणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांनी उडी घेतली, त्यावेळी तो वाद कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता तो राज्य पातळीवरती गेला, देश पातळीवरती गेला. आणि टिळकांना ज्यावेळी बाजू घ्यायची झाली त्यावेळी टिळकांनी समतेची बाजू घेतली नाही, तर टिळकांनी घेतली बाजू सनातनी लोकांची. जसं प्रोफेसर विजापूरकर इकडून महाराजांवरती शाब्दिक टीका करत होते, पण ती शाब्दिक टीका नव्हती ती कारण ब्रह्मवृंदांच्या ज्याला म्हणतात ना, ब्रह्मवृंदांच्या थेट त्यांनी अहंकारालाच आव्हान दिलं होतं. आम्ही म्हणजे कोणतरी या भूमीचे मालक भूदेव, आणि या भूदेवांनाच तुम्ही ललकारण्याचं हे करताय. मग शाहू महाराजांनी आपला राजदंड वापरला, राजकीय अधिकार वापरले, छत्रपतींचे अधिकार वापरले आणि ह्यांची सगळी सगळ्या वतनांना काय केलं, दरबारात जमा करून घेतलं. ब्रह्मनाळकर स्वामी म्हणून करवीर पीठाचे शंकराचार्य होते, तेही सुरुवातीला असंच म्हणायचे की आम्ही जोपर्यंत तुम्हाला मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही क्षत्रिय मानणारच नाही. मग नंतर शाहू महाराजांनी जसं या सगळ्यांच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली, करवीर दरबारतर्फे दिलेली जी काही अनुदानं होती ती अनुदानं रद्द केली, सगळं ताब्यात घेतलं. आणि नंतर ब्रह्मनाळकर स्वामी गेल्यानंतर कुर्तकोटींना त्याच्यावरती नेमलं, त्यांनीसुद्धा तीच री ओढायला सुरुवात केली. अखेर शंकराचार्याचे सुद्धा अधिकार छत्रपतींनी गोठवले. तेव्हा कुठंतरी नाक मुठीत पकडून ही लोकं शरण आली. पण शरण आल्यानंतर गप्प बसतील ते शाहू महाराज कुठले? एखादा संस्थानिक म्हणला असता तुम्ही मला मान्यता दिली, संपला विषय. नाही, शाहू महाराजांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. आता वेदांचं नाही आपलं जरासं लांबचा संबंध नाही, पण शाहू महाराजांना वैदिक धर्माचा खूप अभिमान होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि या शाहू महाराजांच्या एकंदरीत कार्याला पूर्वीपासून जो क्षत्रिय आणि ब्राह्मणांचा पूर्वीपासूनचा जो लढा आहे किंवा जे काही ज्याला आपण म्हणतो ना भांडण आहे, त्या भांडणाची किनार होती. म्हणजे हे काही फक्त पहिल्यांदाच घडलं असं नाही, पूर्वीच्या काळीसुद्धा मोठ्या प्रमाणात हे घडलेलंच होतं. पण त्याच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याचं काम कुणीच केलं नव्हतं, जे शाहू महाराजांनी केलं. हे वेदोक्त सयाजीराव गायकवाड महाराजांच्या बाबतीतही घडलं होतं, परंतु ठामपणे त्याला विरोधात, म्हणजे फक्त तो विरोध, म्हणजे काय झाला विरोध, तिथल्या तिथं ते प्रकरण मिटलं गेलं आणि परत काय त्याच्यावरती प्रतिक्रिया कुणाची आली नव्हती. मात्र शाहू महाराजांनी त्याला लोकचळवळीचं स्वरूप दिलं. आणि खऱ्या अर्थानं मग जे फुल्यांचं कार्य, म्हणजे फुलेंचं जे काही फुलेंचा जो अस्त झाला होता तो शाहू महाराजांच्या रूपानं पुन्हा एकदा मुसंडी मारून वर तो विचार आला आणि शाहू महाराजांनी त्याला राजाश्रय प्राप्त करून दिला. आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराज या देशातल्या ब्राह्मणेतर समाजाचे, ब्राह्मणेतर जनतेचे नेते झाले. नंतरच्या काळामध्ये ते वेदोक्त प्रकरण खूप गाजलं. शाहू महाराजांनी मराठा क्षत्रिय पुरोहित निर्माण करण्यासाठी एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव होतं शिवाजी वैदिक विद्यालय. म्हणजे हे वेद वाचण्याचे जे अधिकार आहेत हे फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नाही, हे सगळ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. म्हणून आर्य समाज जो होता, जो हिंदू धर्म सुधारक पद्धतीचा होता, त्यांना मदतीला घेऊन त्यांच्याच पद्धतीनं एक स्वतंत्र असं शिवाजी वैदिक विद्यालय सुरुवात केली. आणि त्यातून क्षत्रिय मराठा पुरोहित निर्माण केले, जे की वेदोक्त पद्धतीनं संस्कार करतील. मला सांगायला आजही इथं खरं तर तुम्हाला सांगायला आवडेल की आजही करवीरच्या छत्रपतींचे जे काही सगळे संस्कार होतात, अगदी नामकरण विधीपासून, बारशापासून ते थेट अंत्यविधीपर्यंत सगळे मराठा पुरोहित करतात, ब्राह्मण करत नाहीत. दस्तूरखुद्द शाहू महाराजांच्या ज्या दत्तक आईसाहेब होत्या, आनंदीबाई साहेब, त्यांचे सुद्धा अंत्यविधी करण्यासाठी ब्राह्मणांनी विरोध केला, नकार दिला. ही काळजाला लागणारी जी गोष्ट होती ती कायमस्वरूपी या निमित्तानं इथं शाहू महाराजांच्या मनाला लागत राहील. शाहू महाराजांवरती जे काही हल्ले झाले त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण अतिरेकीच होते. त्यामध्ये जोशी, गोखले अशीच नावं होती. दामू जोशी नाव होतं त्या
ह्याचं बिंदू चौकामध्ये बॉम्ब टाकला. बरं, शाहू महाराजांनी माणगाव परिषद, मग त्या काळामध्ये त्याच काळात घडलं होतं हे. शाहू महाराजांनी हे जे प्रकरण घडलं, हे प्रकरण घडल्यानंतर ब्रिटिश सरकारनं शाहू महाराजांना पत्र लिहून विनंती केली की पुन्हा कुठलाही कार्यक्रम करवीर संस्थांमध्ये घेऊ नका. आता बाबासाहेब नावाचा एक उमदा तरुण, भीमराव आंबेडकर नावाचा एक उमदा तरुण या भारतामध्ये PhD करून येतोय. ही महाराजांना प्रचंड ताकदीची गोष्ट वाटली की ज्या समाजाला काल परवापर्यंत बाहेर ठेवण्यात आलं, त्यातला पोरगा इथं तिथं नाही तर परदेशातल्या एका उच्च विद्याविभूषित असणाऱ्या विद्यापीठातनं PhD करून येतोय. ही बातमी ज्यावेळी शाहू महाराजांना कळाली त्यावेळी शाहू महाराज म्हणतात, म्हणजे शाहू महाराज बसले होते त्यांचं एक वेळापत्रक असायचं. सकाळी बरोबर सकाळी 7 साडेसातच्या दरम्यान त्यांना पेपर वाचायची खूप सवय होती. पूर्ण भारतातले पेपर त्यांच्या इथे येऊन पडायचे. आणि त्यांचे धाकटे बंधू पिराजीराव घाटगे, बापूसाहेब म्हणायचे त्यांना, ते बापूसाहेब तिथं बसले होते. आणि बापूसाहेब शाहू महाराज बाबासाहेबांबद्दल भरभरून बोलतायत. बापूसाहेब म्हणाले, महाराज तुम्ही एवढं जर बोलता आहात तर मग आता एक काम करा की तुम्ही त्यांना बोलवून तरी घ्या. आता कसं बोलला सा बापसाहेब, आम्ही त्यासनी बोलवूनच घेतो. त्यांनी बोलवून घेण्यासाठी दत्तोबा पेंटर नावाचे आर्टिस्ट, दत्तोबा दळवी नावाचे जे आर्टिस्ट होते आपल्या समाजातले, ते महाराजांचे खूप जवळचे होते. त्यांना महाराजांनी स्वखर्चानं मुंबईला पाठवलं. मुंबईला पाठवल्यानंतर तरुण बाबासाहेबांना ते भेटले, भीमराव आंबेडकरांना भेटले, शाहू महाराजांची महती सांगितली. त्यापर्यंत बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची अजिबात जवळीक नव्हती. पण शाहू महाराजांकडे बघायला बाबासाहेब तयारच होईनात. कारण संस्थानिक नावाचे आताचे जसे स्वतःचे पक्ष स्थापन करून ज्या पद्धतीनं लोक वावरत आहेत ना, अगदी त्याच काळची संस्थानिकांची पद्धत होती. कोण रोल्स रॉयल्स गाड्याच कचरापेटीसाठी वापरतोय, कुणाचं जनानखानाच इतका मोठा आहे. फक्त त्या सगळ्या संस्थानिकांमध्ये 2च संस्थानिक असे होते की ज्या संस्थानिकांना राजा म्हणून घेण्याच्या उंचीचे होते. ते म्हणजे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि दुसरे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. आणि हे सगळं होत असताना बाबासाहेब काय तयार होईनात यायला कोल्हापूरला. मग करायचं काय? दत्तोबा पेंटर परत आले कोल्हापूरला. मग एक दिवस दादरच्या BDD चाळीत, परळ दादरच्या त्या BDD चाळीत एक आलिशान मोटार येऊन थांबते. एक 6.5 फुटाचा बलदंड देहाचा माणूस त्यातून उतरतो. उतरल्यानंतर बाबासाहेब ज्या मजल्यावरती राहतात त्याच्या खालीच उभा राहून भीमराव आंबेडकर इथंच राहतात का म्हणून खालून आवाज देतो. रमाई पळत येते कोण बोलवते म्हणून. रमाई खाली पाहते, तिलाही आश्चर्य वाटतं कारण त्याच्या अगोदर कुणीच इतका उच्च म्हणजे इतका श्रीमंत माणूस बाबासाहेबांकडे भेटायला आला नाही. आपली समाजातली सगळी माणसं फाटकी तुटकीच होती कारण बाबासाहेबांकडे बघून त्यांना खूप अभिमान वाटायचा. तेव्हा प्रश्न पडला कोण आलं आहे. बाबासाहेब खाली वाकून बघतात. तोपर्यंत शाहू महाराज पायऱ्या चढून त्या 10x10च्या खोलीमध्ये जातात. त्या 10x10च्या खोलीमध्ये गेल्यानंतर शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणतात, मग बाबासाहेबांना ती जाणीव होते की हा माणूस इतका मोठा आहे की माझ्यासाठी कोल्हापूरवरनं चालत यावा. रयतेचा छत्रपती थेट माझ्यासाठी चालत यावा. बाबासाहेबांना खूप थोडंसं म्हणजे हे वाटतं की बाबा महाराज माझ्यासाठी चालत आले. बाबासाहेब खुर्ची देत म्हणतात की महाराज मला बोलवायचं होतं, मी आलो असतो. तुम्ही राजे, तुम्ही छत्रपती, तुम्ही राजे. त्यावेळी शाहू महाराज त्यांना म्हणतात, आम्ही परंपरेचे राजे भीमराव, तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. त्यामुळं तुम्हाला जो आणि सन्मान इतका होता. म्हणजे शाहू महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या मध्ये साधारणपणे 10-15 वर्षांचं तरी सहज अंतर असेल वयामध्ये. पण 15 वर्षापेक्षा लहान असणारा हा माणूस, 10 वर्षांपेक्षा लहान असणारा माणूस, शाहू महाराज इतका आदर त्यांना द्यायचे. शेवटी बाबासाहेबांना शाहू महाराजांनी स्वतः आमंत्रण दिलं कोल्हापूरला यायचं. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो प्रवास सुरू झाला तो कोल्हापुरातून सुरू झाला. आणि करवीर संस्थांमधलं आता घ्यायचं नाही. करवीर संस्थांमध्ये का कोल्हापुरामध्ये काय घेता येत नव्हतं का? पण या दामू जोशीनं तिथं माती खाल्ली होती आणि हल्ले झाले होते. आता त्या काळात छत्रपतींच्या हातात पूर्णपणे छत्रपतींचं फक्त बॉडीगार्ड असणारं लष्कर फक्त त्यांच्याकडे होतं. पूर्ण सत्ता कुणाच्या हातात होती? ब्रिटिशांच्या हातात होती. आणि ब्रिटिश सरकारला कुठंतरी सोबत घेऊन राहायची अटच होती तशी. कारण 1857च्या बंडामध्ये 3ऱ्या शाहू महाराजांनी म्हणजे चिमासाहेब महाराजांनी बंड केलं होतं. सातारचं संस्थान खालसा झालं होतं. जर संस्थान खालसा झालं तर लोकोपयोगी कार्य जे आहेत, लोकांच्या कल्याणाची जी काही कार्य आहेत ती पुन्हा आपल्याला करता येणार नाहीत. म्हणून नाईलाजानं शाहू महाराजांनी ब्रिटिशांचं मांडलिकत्व पत्करलं होतं. मग बाबासाहेबांना भेटायला आल्यानंतर आजही कोल्हापुरात गेल्यानंतर तुम्हाला माणगावला कधीतरी भेट द्या.
हे माणगाव कागल जहागिरीतलं गाव, म्हणजे महाराजांच्या जनघराण्यातलं गाव. त्या माणगावला मला सांगायला आनंद होतो आहे, तिथे आप्पासाहेब दादगोंडा पाटील नावाचे एक जैन दिगंबर जैन समाजातले धर्मातले एक व्यक्तिमत्व होतं. त्या व्यक्तिमत्वानं पुढाकार घेतला. तिथं ती पहिली महाराष्ट्रातली, देशातली नाही जगातली पहिली अस्पृश्य परिषद भरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावरती शाहू महाराजांनी स्वतःचा फेटा काढला आणि डोक्यावरती ठेवला आणि सांगितलं, इथून पुढे तुम्ही तुमचा पुढारी नेमलात, ओळखलात, याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आणि एक दिवस असा येईल भीमराव आंबेडकर या तुमचेच नाही तर या अखिल हिंदुस्थानचे पुढारी होतील. शाहू महाराजांचा किती विश्वास होता. आणि नंतर बाबासाहेबांना सोबत घेतलं. कोल्हापुरात हत्तीवरून साखर वाटणे ही एक म्हण आहे. म्हणजे राजाच्या पातळीवरती तो आनंद साजरा करणं. हत्तीवरती बसवलं बाबासाहेबांना, स्वतः शाहू महाराज बसले, साखर वाटली. एका महाराचा पोर, ज्या काळात आमच्या पिढ्यांना कधी शाळेच्या आत येऊ दिलं नाही, त्याला छत्रपतींनी स्वतःच्या सोबत बसवलं. तर महाराचा पोर म्हणून मी बाबासाहेबांची इथं हे करत नाही बरं का, पण छत्रपती म्हणजे बाबासाहेबांनी घेतलेली जी झेप होती त्या झेपेचं फक्त मला इथं उदाहरण द्यायचं आहे. मग तिथं बसल्यानंतर शाहू महाराज तिथं त्या जेवण केलं सोनतळी कॅम्पावरती. जेवणावेळेला कोण? फासेपारधी, मांग, डक्कलवार, राजपूत भामटे, मांग अशीच लोक ज्यांना समाजानं वगळून टाकलं आहे, ती सगळी लोक शाहू महाराजांच्या पंक्तीला, बाबासाहेबांच्या पंक्तीला जेवायला बसले. जेवले. बाबासाहेबांना विचारलं की भीमराव आता पुढचं काय तुमचं नियोजन आहे? त्यावेळी बाबासाहेब म्हणतात, महाराज पुढच्या शिक्षणासाठी राहिलेले अपूर्ण मला लंडनला जायचं आहे आणि माझं राहिलेलं पूर्ण करायचं आहे शिक्षण. बिंदास्त करा म्हणे, बिंदास्त करा, काही मदत लागली तर हा शाहू छत्रपती तुमच्या पाठीशी आहे. बाबासाहेबांना भरघोस मदत पण केली. पण बाबासाहेबांना विचारलं, तुम्हाला पुढचं ह्या चळवळीचं जे काय पुढचं नियोजन आहे ते सांगा. म्हटले, मला एक वृत्तपत्र सुरू करायचं आहे. वृत्तपत्र सुरू काय? तर त्याचं नाव होतं मूक नायक. हजारो वर्ष मुक्या राहिलेल्या माणसांचा हा नायक म्हणून हा मूक नायक स्थापन करण्यासाठी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना त्या काळचे 2,500 रुपयांचा चेक बहाल केला. आणि त्या काळात सोनं होतं 13 रुपये तोळा. जर आता त्याची गुणिले जर केलं तर जवळपास 1-1.5 कोटीच्या आसपास जात. म्हणजे एवढ्या मुक्त हस्ते दान करणारी लोक आज दिसणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कर्तृत्वाला, बाबासाहेब ज्यावेळी लंडनला गेले त्यावेळी ब्रिटिश सरकारशी बोलण्याच्या लायक व्यक्ती फक्त बाबासाहेब शाहू महाराजांना दिसले. म्हणजे मला इथं जाणीवपूर्वक एक गोष्ट नमूद करायची आहे, जो बाबासाहेबांनी 1932ला स्वतंत्र मतदारसंघांचा जो मागणी केली, ती मागणीच्या पाठीमागं सुद्धा प्रेरणा ही शाहू महाराजांचीच होती. शाहू महाराज म्हणायचे, हरणांच्या कळपाचं नेतृत्व कधी डुक्कर करू शकत नाही, डुकरांच्या कळपाचं नेतृत्व कधी हरून करू शकत नाही, किंवा वाघाच्या कळपाचं नेतृत्व कधी तरस करू शकत नाही. तर या सगळ्या कळपाला त्यांच्याच जातीतला पुढारी असायला हवा. आता जात म्हणजे त्यांच्या रणनीती समजून घ्यायला आपल्याला खूप वेगळ्या पद्धती. आपण फक्त प्रतीक त्यांची घेतली, रणनीती समजून नाही घेतली. रणनीतीच समजून घेतली नाही आपण फक्त त्या रणनीतीला काय केलं, आता नवीनच एक वाद निर्माण झाले, त्याच्याकडे येतोच. मग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये टिळकांनी जो काय घोळ घातला होता त्या शिवाजी फंडमध्ये, त्यावेळी शाहू महाराज बाबासाहेबांना पत्र लिहून म्हणतात की याच्यावरती कारवाई करण्यासाठी काय करता येते का बघा. बॅरिस्टरीचं शिक्षण घेणाऱ्या भीमराव आंबेडकरांना म्हणतात. शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेब फक्त 2 वर्षांचा फक्त मैत्रीचा संबंध आहे. त्याच्या पलीकडे बाबासाहेब आणि शाहू महाराजांचे लांबपर्यंत संबंध नाहीत. मात्र हे 2 वर्षसुद्धा इतके ताकदवान होऊन गेले. शाहू महाराजांचं पुढचं नियोजन असं होतं की आता ते म्हणायचे की मी जरी माझ्यावरती वेळ आली ना, पुढच्या काळामध्ये ते राजकारणामध्ये पूर्ण वेळ राजकारण त्यांचं करायचं होतं. छत्रपती पद सोडायला सुद्धा तयार होते जनतेच्या याच्यासाठी. आणि बाबासाहेब त्यांनी एक लिहिलेलं आहे की भीमराव तुम्ही एक पक्ष स्थापन करा, त्या पक्षाचा सचिव मला करा, नेतृत्व तुम्ही करा. म्हणजे हा एवढा मोठा माणूस बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारायला तयार होतो. किती मोठी गोष्ट आहे ते. मला वाटतं नागपूरच्या दुसऱ्या अस्पृश्यता परिषदेमध्ये तो ठराव झाला आहे की शाहू महाराज म्हणतात मला त्याचा सचिव करा. नेतृत्व कोणाचं?
आंबेडकरांचं. आणि एका अर्थी बाबासाहेबांचा जो काही गौरव केला, म्हणजे शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या आयुष्यात काय दिलं असेल तर ब्राह्मणेतर चळवळ भविष्य काळामध्ये ब्राह्मण आणि बहुजन यांच्यामध्ये टोकाची होणार आहे. एकमेकांना त्या काचा ज्या आहेत त्या काचाने एकमेकांना जखमा करणार आहेत हे शाहू महाराजांना माहिती होतं. त्यांनी बाबासाहेबांचा जो काही मार्ग होता नेतृत्वाचा तो सुकर केला. त्यांच्या पाठीमागं ज्या माणसांचे 2 माणसं मोठी होती उभी, एक म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराज, दुसरे छत्रपती शाहू महाराज. त्यामुळे बाबासाहेबांना जो संघर्ष करावा लागणार होता, संघर्ष केला नाही असं नाही, केला, पण जो संघर्षाची जी काही गती होती ती गती कमी झाली आणि बाबासाहेब पुढच्या काळामध्ये म्हणजे 1927लाच बाबासाहेब पुढच्या काळामध्ये अस्पृश्यांचे नेते म्हणून आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींसाठी ॲक्टिवेट झालेले पाहायला मिळतात आपल्याला. शाहू महाराजांचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शाहू महाराजांनी एक वैशिष्ट्य काय, शाहू महाराज गेल्याची बातमी बाबासाहेबांना पोचली. त्याच्या अगोदर बाबासाहेबांना 200 पाऊंड पाहिजे होते. कारण बाबासाहेब म्हणजे काय तिकडं आत्ताच्यासारखं आपल्याला 10 लाख रुपये काय बाबासाहेबाच्या पुण्याईनं 10 लाख काय 20 लाख काय जो काही असेल तो खर्च सामाजिक न्याय विभाग करतो आहे. पण आमची शिकायला गेलेली पोरं तिथनं किती येऊन समाजाचं भलं करतात मला प्रश्नच आहे. म्हणजे मी सरळ बोलतो आहे, एक प्राध्यापक म्हणून बोलतो आहे आणि एक स्ट्रगलमधला प्राध्यापक म्हणून बोलतो आहे. जी लोकं तिकडं शिकून आली, जी लोकं तिकडून शिकून आली त्यांनी काय केलं मला प्रश्नच पडला आहे अजून. म्हणजे जर तुमच्यासारखं एक भीमराव आंबेडकर त्या कोलंबिया विद्यापीठातून ग्रेझिनमधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिकून येतो आणि पुढच्या 100 पिढ्या त्याच्याकडे बघून शिकतात, मग तुमच्याकडे बघून आम्ही का शिकू नये. पण आमचं वैयक्तिक स्वार्थ जरी संपला तर पाहिजे ना. आम्ही ब्राह्मणांमध्ये कधी कन्वर्ट झालो तेच कळलं नाही. आपला समाज तुटला आहे, आमच्या समाजापासून आम्ही तुटलो आहे. जो क्रिमिलेअर आपल्या वर्गातला आहे ना तो वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यानं स्वतःला तोडून घेतलं समाजाकडून, जाऊ द्या तो प्रश्न वेगळा आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यासाठी शाहू महाराजांना बाबासाहेब पत्र लिहितात. त्या काळात फोन वगैरे काही नव्हतं. बाबासाहेब पत्र लिहितात. पत्र लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये 200 पाऊंडांची हे करतात. राजाराम महाराजांचं पत्र जातं की छत्रपतींचं बाबासाहेबांना कळतं, पत्र तोपर्यंत करवीर दरबारला पोचलेलं असतं. छत्रपतींचं निधन झाल्याची बातमी बाबासाहेबांना कळते. बाबासाहेब राजाराम महाराजांना पत्र लिहितात की सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ गेला, आमचा सखा गेला. खरं तर या विहारांमधून बाबासाहेबांनी म्हणजे 1920ला बाबासाहेबांनी एक ठराव केला होता. 1920ला माणगाव परिषदेमध्ये एक ठराव केला होता. शाहू महाराजांचा वाढदिवस त्या काळचा दिवाळी दसरा सणासारखा दणदणीत साजरा झाला पाहिजे. आता ती जबाबदारी आपली आहे की आपल्या बाबासाहेबांनी दिलेली जी काही जबाबदारी त्या काळात होती. आता येणारा जो 26 मेचा जो शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे 26 जूनचा, तो आपण दणक्यात जशी आंबेडकर जयंती साजरी करतो ना त्याच ताकदीनं तो साजरा केला पाहिजे. आदेश कुणाचा? बाबासाहेबांचा. दुसरी गोष्ट अशी आहे, शाहू महाराजांनी दिलेलं जे योगदान होतं, बाबासाहेबांचं पत्र राजाराम महाराजांना पोचलं होतं अगोदर 200 पाऊंडांची मदत पाहिजे. आणि मग बाबासाहेबांचं दुसरं शोकपर पत्र बाबासाहेबांचं राजाराम महाराजांना जातं की सोशल डेमोक्रेसी, जो पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी म्हटले, सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ गेला, आमचा सखा गेला. आमच्यावर आईसारखी माया करणारा इतका प्रेमळ कुणीच नव्हता फुल्यांनंतर कुणीच प्रेम केलं नाही. एकानं पाणी पाजलं, एकानं शिक्षण दिलं. म्हणजे इतकं मोठं काम. म्हणजे जाता जाता मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्हाला अजून शाहू महाराज जवळ येतील. ते वैदिक धर्म क्षत्रिय सगळं बाजूला ठेवा, पण हा माणूस म्हणून ज्या पद्धतीने इतका ग्रेट माणूस आहे, थोर माणूस आहे, त्याच्यासारखं मला नाही वाटत की म्हणजे फुले आणि आंबेडकर सोडले तर दुसरं कोणी असेल. नंतर त्या दुसऱ्या पत्रामध्ये राजाराम महाराज बाबासाहेबांना सांगतात की भीमराव, तह हयात काळजी करू नका. जातानाच आमच्या पिताश्रींनी महाराज साहेबांनी अशी तरतूद केली की भीमराव आंबेडकर नावाच्या तरुणाला जी काही मदत लागणार आहे शिक्षणासाठीची ती करवीर दरबारच्या छत्रपतींच्या खाजगी पैशातून, जनतेच्या तर झालीच, पण खाजगी जो छत्रपतींचा जो असणारा जो फंड होता त्या फंडमधून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करा. आणि कुठल्याही परताव्याशिवाय परत घ्यायची नाही ती. त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला पोचतील. शाहू महाराज आणि गायकवाड महाराजांनी केलेली मदत ही शिष्यवृत्ती पण कर्जाऊ रक्कम होती, ती परतफेड करायची होती. पण शाहू महाराजांनी दिलेले पैसे हे पूर्णतः बिनव्याजी होते आणि परत न घेण्यासाठी होते. म्हणजे बघा बाबासाहेबांसाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य किती मोठं होतं. दुसरी गोष्ट, शाहू महाराजांना आपण मानतो जाणतो, कारण त्याचं सांगतो मी तुम्हाला. शाहू महाराजांची समाधी, आता कालच आम्ही आमच्या आदरणीय आमच्या मॅडम
च्या नेतृत्वाखाली आम्ही अभिवादनासाठी गेलो होतो महाराजांच्या. मी कोल्हापूरचाच आहे, त्याच मातीत वाढलो आहे, त्याच मातीत जगलो आहे. शाहू महाराज अगदी माझ्या रक्तात आहेत असं म्हणलं तरी काही वावगं नाही. पण त्याच एरियात आम्ही फिरायचो. आता जिथं शाहू स्मृतिस्तंभ आहे तिथंच आम्ही फिरायचो, जिमला जायचो, सगळं करायचो. पण आम्हाला माहिती नव्हतं की गंगाराम कांबळे नावाच्या माणसानं पहिलं जे म्हणजे शाहू महाराज गेल्यानंतर जे पहिलं स्मारक आहे जगात कोणी बांधलं असेल तर ते महाराणी बांधलं आहे. महाराणी बांधलं. 1917ला शाहू महाराजांनी एक मृत्यूपत्र केलं. त्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, मला माझ्या सख्यांच्या बाजूला ठेवा. म्हणजे नर्सरी बाग म्हणजे महारवाड्याच्या बाजूला आहे. नर्सरी बाग ही महारवाड्याच्या बाजूला आहे. आणि महारवाड्याच्या बाजूला असणारा तो जो काही स्मृतिस्तंभ आहे, त्यांचं म्हणणं होतं की मला माझ्या सख्यांच्या बाजूला ठेवा. सखे म्हणजे माझे मित्र आहेत, ते जीवलग आहेत, माझे जीवलग आहेत. तिथंच बांधलं. आणि आताचा जो स्मृतिस्तंभ आहे तो महारवाड्याच्या बाजूलाच आहे. आपण कधीही जा, सिद्धार्थनगर लिहिलं आहे त्याच्या बाजूलाच आहे. मग शाहू महाराजांचं इतकं प्रेम या लोकांवरती होतं. गंगाराम कांबळेचं जे काही उदाहरण या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो. गंगाराम कांबळेला महाराज दिल्लीवरनं परत आले. आता उन्हाचा तडाखा एवढे लाहीलाही करणार आहे. त्या काळामध्ये थोडंसं गारवा असेल, पण असं समजून चालू, झाडं तोडली नव्हती, विकास असा इतका माजला नव्हता, बोकाळला नव्हता. पण आपल्याकडे शाहू महाराजांनी त्या काळात गंगाराम कांबळे मोद्दार होता. मोद्दार म्हणजे घोड्यांची रखवाली करणारा माणूस. आणि नेमकं झालं असं, त्याला तहान लागली. आणि तहान लागल्यानंतर त्यानं काय केलं, पाणी शिवायचं का नाही असं करत त्याला भूक आणि तहान माणसाला काही नाही सुचत. त्यानं तो हौद शिवलाच शेवटी आणि पाणी प्याला. तर तिथले जे सगळे मानकरी होते, मराठा मानकरी होते, त्यांनी त्या गंगाराम कांबळेची पाठ सोलून काढली, तू हौद बाटवला म्हणून. आणि महाराज त्या काळी कुठं होते, दिल्लीला काहीतरी एक मोठा कार्यक्रम होता ब्रिटिश सरकारचा, त्या कार्यक्रमासाठी गेले होते. नेमकं महाराज त्या काळात हे होते. आणि मग गंगाराम कांबळे गेला नाही. आणि जेव्हा महाराज आले त्यावेळी सगळी महारमंडळी तिथे गेली. आणि तिथे गेल्यानंतर महाराजांपुढे हे गारणं मांडलं. त्या मानकऱ्यांना सगळ्यांना बोलवून घेतलं. सगळा दरबार भरला आहे. त्या दरबारात बोलवून घेतलं आणि त्यांना एकच सांगितलं. नुसतं सांगितलं का, तर नाही. घोडा जर माझ्यावरती आला, उधळलेला घोडा जर तुम्हाला नियंत्रणात आणायचा असेल, तर चांबड्याची एक अशी लांब सडक छप्पी असायची. त्या छप्पीनं त्या घोड्याला मारायचं आणि त्याला कंट्रोल करायचं, नियंत्रणात आणायचं. त्या छप्पीनं सगळे मानकरी दरबारात झोडपून काढले. एकही सोडला नाही. आणि नंतर गंगाराम कांबळेला म्हणाले, जा रे, तुला मी नोकरीतनं मोकळं केलं, इथनं पुढं तू दरबारात येऊ नकोस, एवढंच सांगितलं. आता त्या गंगाराम कांबळेला कळ ना, अगोदरच मला नोकरीवरून काढून टाकले, महाराज माझ्यावर रागावले का काय. दुसऱ्या वेळी बोलवून घेतलं, पैसे हातात घातले, चकचकीत जिथं जा, एक छानपैकी तुझं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणावरती तुला चहाचं दुकान सुरू करून देतो. चहावरती बोलून लोक आज कुठं पोचली, प्रधानमंत्री पदापर्यंत पोचली. पण गंगाराम कांबळेला महाराजांनी चहाचं दुकान टाकून दिलं. हो, चहाचं दुकान टाकून दिलं. महाराजच्या दुकानात जाणार कोण, ते आपला बसायचा. मग छत्रपतींनी एक युक्ती काढली. त्यांच्याकडे छत्रपतींनी कधीही जाताना फिरताना कधीही कुठला असा रथ, आलिशान मोठार कधी वापरला नाही. लोखंडाची एक गाडी असायची, त्याला 2 घोडे जोडलेले असायचे. त्याला खडखडा, नावच खडखडा होतं. खाड 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 ते वाजतच जायचं. जो कोणी बसला त्याचा कंबरडं सैलच झालं पाहिजे. आणि मानकऱ्यांची ती गाडी आली की महाराज हमखास भाऊसिंगजी रोडवरती थांबणार. थांबल्यानंतर चहा घेऊन ये रे म्हणून, आता राजा म्हणलं तो त्याच्या दमातच हे देणार, चहा घेऊन ये रे. चहा घेऊन म्हणलं की मग गंगाराम कांबळेनं पळत यायचं. फक्त छत्रपतींना चहा पाजायचा का, नाही, सगळ्यांना चहा पाजायचा. बरं, चहा ओतल्यानंतर महाराज पितात म्हणलं कुणाच्या बापाची टापं नाही म्हणायची, नाहीतर मग छप्पी आहेच. असं करत महाराजांनी हळूहळू यांची खोड मोडली. इथल्याच या महाराजांच्या महाराज राहायला साधे. आणि मग त्यांच्या जहागीरदारांना झाला एक प्रकारचा म्हणजे आम्ही जहागीरदारने अमुक, वतनदारने अमुक तमुक. एक दिवशी महाराजांनी खडखडा बाहेर काढला, ती मोटर काढली बाहेर. मोटर काढल्यानंतर प्रत्येक जहागीरदाराच्या सगळी भरली, पहिली म्हारं, पोरं, फासे, पारधी, राजपूत, भामटे सगळे भरले. आणि प्रत्येक जहागीरदाराच्या दरवाजात जायचे आणि म्हणायचे, बस रे गाडीत जागाच नाही बसायला. पण बसणार कुठं, सगळे जहागीरदार नटून थटून सगळे असे छानपैकी ते मोठे घालून, गळ्यात दागिने बिगिने घालून बसलेले. आणि जागाच नाही बसायला. कोण टायरवर उभा राहिला आहे, कोण बॉनेटवर बसला आहे,
कोण कुठं, आणि जिथं जिथं तुम्हाला फिरवता येईल जिथं जिथं ती गाडीच फिरवून आणली कोल्हापुरातनं आणि त्यांची खोडच मोडली. परत कुठला जहागीरदार महाराजांच्या वाट्याला परत काही गेला नाही. महाराजांनी अस्पृश्यांसाठी तर केलंच कार्य. म्हणजे बाबासाहेब जसं म्हणतात आमचा सखा गेला, भटक्या विमुक्तांच्या वरचा जो गुन्हेगारीचा कलंक आहे ना तो पुसण्याचं काम पहिल्यांदा महाराजांनी केलं. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 5 वर्षे लागली तो कलंक पुसायला. म्हणजे 31 ऑगस्ट 1952ला तो कायदा सेटलमेंटचा झाला आणि नेहरूंनी सोलापुरात येऊन त्या तारा तोडल्या सेटलमेंटच्या, बरोबर. पण शाहू महाराजांनी त्या काळात 1917लाच तो कायदा पारित केला होता. म्हणजे एक दिवस असं झालं, महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज म्हणले की आपण या फासेपारद्यांची राजपूत भामट्यांवरती जे काही शिक्का होता कपाळावरती गुन्हेगारीचा मारलेला तो पुसून टाकला. जमिनी दिल्या त्यांना. आज पण तुम्ही जर तिथं महाराज राहत होते त्या सोनतळी कॅम्पात गेलात, त्या गावाचंच नाव राजपूतवाडे आहे. म्हणजे सगळे राजपूत भामटा फासेपारधी तिथं त्यांनी हे केलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, जर एक दिवशी काय झालं, पोलिसांनी काही फासेपारधी पकडून आणले, महाराजांसमोर उभे केले. महाराज म्हणले का रे चोऱ्या करता? महाराज म्हणले पोटासाठी चोऱ्या करतो आम्ही. पोटासाठी चोऱ्या करताय, सोडा रे यांना म्हणे. पहिल्यांदा त्यांना जेवायला घातलं. जेवायला घातल्यानंतर त्यांना विचारलं काय काम करणार? ते म्हणले महाराज दिल ते. दुसऱ्या दिवसापासून फासेपारधी शासकीय खजिन्याच्या संरक्षणासाठी नेमले गेले. पोलीस दलात भरती करून घेतले गेले, मिलिटरीत भरती करून घेतले गेले आणि पूर्ण महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी फासेपारद्यांवरती होती, महारांवरती होती, मांगांवरती होती. झालं. महाराज आता राहिलेल्यांनी काय करायचं? रोजगार हमी योजना नावाचा जो काही शब्द तुमच्या कानावर वारंवार पडत असेल तर महाराज काय करायचे? रस्ते बांधा रे. रस्ता बांधून झाला, मला नाही आवडला, परत उकरा, परत बांधा. भिंती बांधा रे, उगाचच बांधून ठेवायचं, ते परत पाडायचं, परत बांधायचं. एक दिवशी त्यांचे दिवाण म्हणाले महाराज आपला करवीर खजिन्यातला सगळा खजिना रिकामा होतोय, तुम्ही एकच काम 10 वेळा कशाला करता? अरे म्हणले ह्या माणसांना जर मी मोकळं सोडलं तर हे पुन्हा चोऱ्या करायला लागतील. त्यांच्याकडे पोटा पाण्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे, म्हणून ही कामं मी परत परत करतो आहे. असं छत्रपती शाहू महाराजांचं आहे. तिसरी गोष्ट, स्त्रियांसाठीचा जो कायदा आहे आपल्याकडे त्या भागामध्ये कर्नाटक बेळगाव भागामध्ये सौंदत्ती हे एक प्रकार मोठा आहे. महार आणि मांग समाजातल्या सगळ्यात जास्त महिला देवदासी म्हणून सोडल्या जात होत्या. महाराजांनी कायदा केला आणि देवदासी प्रथेवरती निर्बंध लावले. 2005 साली महिलांसाठी पहिला कायदा आला, 2005चा कौटुंबिक हिंसाचाराचा. 1917ला महाराजांनी केला आहे. 1917ला महाराजांनी केला आहे. घरच्या स्त्रीला मारायचं नाही, अमानुष मारहाण करायची नाही, त्याच्यावरती करवीर सरकारचं गॅझेट आहे. प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिक्षणासाठी 1 रुपया दंड, म्हणजे ज्या काळात तोळा 13 रुपये नव्हता त्यातला 1 रुपया म्हणजे आता किती झाला विचार करा. आज आपली पोरं कशी शाळेत येणार नाहीत याची पुरेपूर दक्षता इथली व्यवस्था घेते. शिक्षण क्षेत्रात आमचीच पोरं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात. तर काल या सगळ्या गोष्टींमधून महाराजांचे परत एक विचार माझ्या लक्षात आले की महाराज होते म्हणून बाबासाहेबांना खूप मोठी मदत झाली. महाराज नसते तर कदाचित बाबासाहेबांचा संघर्ष वाढला असता. आणि त्यानंतर स्त्रियांसाठीचा आंतरजातीय विवाहांचा, आता कालच एक हैदराबादमध्ये तो पोरगा अशरफ आणि सय्यद ह्या ज्या काही उच्चवर्णीय जाती आहेत मुस्लिमांमधल्या, तो दलित पोरगा होता. त्यानं मुस्लिमांच्या पोरीशी लग्न केलं. हिंदूंचं सोडून द्या, ते काय कंटिन्यूस आहे. पण मुस्लिमांमधला तो पोरगा ते धर्म स्वीकारायला तयार झाला, तरीसुद्धा त्याला मारला. म्हणजे आंतरजातीय विवाहांमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला सैराट होत असताना स्वतःच्या बहिणीचा विवाह धनगर समाजामध्ये करून देणारा हा राजा लोकराजा ठरतो. अशा पद्धतीने हे सगळं शाहू महाराजांचं जे काय आयुष्य आहे आणि त्यांच्या आयुष्यातले हे जे काही महत्त्वाच्या घटना आहेत, ह्या घटना फार मोलाच्या आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतोय, विकास, जसं मी मगाचं म्हटलं की विकास बोकाळला आहे. म्हणजे काही झालं विकास करायचा म्हणून लोकांवरती अन्याय अत्याचार करायचे. पण राधानगरीचं जे धरण बांधलं महाराजांनी, आज पण जाऊन बघा कोल्हापूर महाराजांना का मानतं. आज एकंदरीत जगभरात म्हणजे देशभरात दुष्काळाचा वावर मोठ्या प्रमाणात असताना कोल्हापूर मात्र सुजलाम सुफलाम आहे. त्याचं कारण महाराजांचं ते राधानगरी धरण. कधी पण आज कोल्हापूरला गेलं तर आवर्जून राधानगरी धरणाला भेट द्या. महाराजांचा एक दुर्लक्षित पैलू आहे शिकारीचा, पण तो मी आता इथं घेत नाही वेळेच्या अभावी. पण महाराजांनी
म्हणजे शेतीसाठी जे काही योगदान दिलं, पाण्यासाठी जे योगदान दिलं ते मोठ्या प्रमाणाचं होतं. आणि महाराज खऱ्या अर्थानं मग हे सगळं जे काही कार्य आहे, महाराजांना, बाबासाहेबांना, फुलेंना बाबासाहेब, महात्मा, राजर्षी हे जनतेनं म्हटलं आहे. हे कोणी तुम्ही मला बापू म्हणायचं, मी तुम्हाला गुरुदेव म्हणायचं, त्यांनी त्यांना महात्मा म्हणायचं, असलं काही नाही. ही महात्मा ही पदवी कोळी जनतेनं रावबहादूर वंडेकरांच्या नेतृत्वाखाली ज्योतिरावांना 1888लाच दिलेली आहे. शाहू महाराजांना तशीच पदवी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय, कुर्मी म्हणजे कुणबी, म्हणजे क्षत्रिय म्हणजे ते शेतकरी, राजर्षी पदवी दिली ती त्यांनी. आणि बाबासाहेबांना बाबासाहेब इथल्या जनतेनं बोलायला सुरुवात केली. हाच तर फरक आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा लोकमान्य हा उल्लेख जर कोणी केला असेल तर तो छत्रपती शाहू महाराजांनी केला आहे. ते बाबासाहेबांना म्हणतात लोकमान्य आंबेडकर. तर इथून पुढं कधी जर उल्लेख करायचा झाला आणि कोणी तुम्हाला विचारलं बाबासाहेबांना कोण म्हणलं लोकमान्य, त्यांना दाखवा ते दणदणीत पत्र, शाहू महाराजांनी लोकमान्य म्हटले. खऱ्या अर्थानं लोकमान्य तुम्ही आहात. आणि शाहू महाराजांच्या या सगळ्या गोष्टींसाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत त्यांचं कार्य हे केलं. आणि सगळा शाहू आणि फुलेंचा जो विचार होता तो अखेर संविधानात बाबासाहेबांनी कायद्यात परावर्तित केला. त्यामुळं आता एक नवीन एक टूम आली. आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकर, काही लोक शाहू फुले आंबेडकर म्हणतात. धडधडीत चुकीचं आहे. फुले शाहू आंबेडकर हाच क्रम आहे. काहींना वाटतं शाहू फुले आंबेडकर. आता बरं शाहू महाराजांची तुम्हाला कळवळ आत्ताच बरं तुमच्या मनामध्ये दाटला का? तर 1922 नंतर 100 वर्ष झाली. आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शाहू हे नाव तुम्हाला तुमच्या तोंडी घ्यावं लागणार आहे. आणि शाहू महाराज जर स्वीकारायचे असतील ना तुम्हाला, तर तुम्हाला त्यांचे विचारसुद्धा ॲक्सेप्ट करावं लागणार आहेत, त्यांचं जीवनसुद्धा ॲक्सेप्ट करावं लागणार आहे, त्यांची धोरणंसुद्धा ॲक्सेप्ट करावं लागणार, जी तुमच्याच्यानं शक्य होणार नाही, पचणारच नाहीत ते. कारण गोल गरगरीत गुळगुळीत असं काहीच नाही. खडतर मार्ग आहे शाहू महाराजांचा, खडखड्यासारखा. अखेर शाहू महाराजांच्या मृत्यूची एक आठवण आहे, तेवढी प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेली सांगतो आणि मग आपली रजा घेतो. 6 मे 1922चा तो दिवस महाराजांना, त्याच्या अगोदर महाराजांचे जे व्याही होते ते व्याही म्हणजे सयाजीराव गायकवाड बडोद्याचे. आणि कोल्हापुरामध्ये आणि बडोद्यामध्ये पूर्वी एक खेळ खेळले जायचे, काही साहसी खेळ होते, धाडसी खेळ होते. ही जी माणसं आहेत ना, बरं ही नडणारी कोण होती? आपलीच लोक होती. हत्तीला सुद्धा नडत होती आपली लोक हत्तीला सुद्धा. हे जेवढे साठमार होते ना ते सगळे महार समाजातले होते, समजून घ्या. महार मांग हे जे सगळे अस्पृश्य होते यातलेच होते. आणि महाराजांचा त्यांच्यावरती विश्वास होता. तर कोल्हापूरला साठमारीचा खेळ चालायचा. साठमारीचा खेळ म्हणजे काय? तर हत्तीला रात्रभर दारू पाजायची. हत्तीला बरं का, हत्तीला दारू पाजायची, त्याला मस्तवाल करायचा, मस्तीला आणायचा. त्यानं बगल तिकडे उद्ध्वस्त केलं गेलं पाहिजे. एक मोठंच्या मोठं मैदान असायचं, त्या मैदानामध्ये असे काही खंदक केलेले असायचे. त्या हत्तीला डिवचायचं आणि त्या खंदकामध्ये जाऊन लपायचं. हत्तीला चिडवण्याचा तो थोडक्यात एक कार्यक्रम होता. एक दिवशी बडोद्याला तो कार्यक्रम सुरू होता. महाराज त्या बडोद्याच्या कार्यक्रमामध्ये होते आणि नेमका एक साठमार हत्तीच्या तावडीत सापडलाच. 10 फुटाच्या हौद्यातनं महाराजांनी खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर जेवढा अवसान अंगात असेल नसेल तेवढं एकत्र केलं आणि जोरात ओरडला. जोरात म्हणजे ती गर्जनाच होती डायरेक्ट, जशी सिंहानं गर्जना करावी तशीच गर्जना होती. दारू पेलेला हत्तीसुद्धा मागच्या मागं पळाला, एवढी ताकद महाराजांची होती. शिकारीचा तो मुद्दा सांगितला असता तर तो झाला असता, पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे मी शिकारीकडे जात नाही. त्यानंतर महाराजांची जी तब्येत होती ती तब्येत थोडी ढासळली आणि मग मुंबईला त्यांना आणण्यात आलं. महाराजांचा एक राजवाडा होता ज्याला लॉज नाव होतं, पन्हाळा लॉज, खेतवाडी गिरगावमध्ये. महाराजांना जाणीव झाली की आता आपला मृत्यू समोर आहे. जसं बुद्धाला जाणीव झाली होती की माझा मृत्यू जवळ आहे. आणि मृत्यूला शांतपणे सामोरे जातात ते योगी असतात. आताचे योगी नाहीत, सगळे भोगी आहेत. योगी असतात. महाराजांना जाणीव झाली की आता आपण जाणार आहे. माणूस उठून बसतोय, छातीत कळा येत आहेत, हृदय काम करणं झालं आहे, शरीरामध्ये मुंग्या येत आहेत, पण एक काम बाकी राहिलं आहे कुठलं तरी. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंना बोलावणं धाडलं. शाहू महाराजांनी तुम्हाला बोलवलं आहे, असेल तसे निघून या. प्रबोधनकारसुद्धा निघाले, महाराजांना भेटले. महाराज त्यांचा हातात हात घेऊन म्हणतात, कोदंड नाव होतं त्यांना, कोदंड म्हणजे धनुष्य म्हणजे. आणि प्रबोधनकार ठाकरेंची लेखणीसुद्धा बाणासारखीच आहे. तू आलास ये,
पहिला हात हातात दे माझ्या आणि मला एक वचन दे. प्रबोधनकारांना कळलं ना महाराज असं का बोलतायत. प्रबोधनकारांना म्हणाले, महाराज तुम्ही बरे व्हा, आपण उद्या बोलूया. नाही नाही म्हणे, तू फसवशील मला, पहिलं वचन दे. बरं ठीक आहे, घ्या वचन. काय वचन हवं तुम्हाला. तर तू सातारच्या छत्रपती प्रतापसिंग महाराजांचं चरित्र लिहून पूर्ण करशील. सातारच्या छत्रपती प्रतापसिंग महाराजांचं चरित्र लिहून तू पूर्ण करशील आणि ते मला वचन दे. प्रबोधनकारांनी वचन दिलं. आता म्हणत नाही का आपण, चला राहू द्या, घ्या वचन. ठीक आहे म्हणे, बास आता माझं काही, मला काय आता दुसरी इच्छा नाही आणि तू जा आता घरी. प्रबोधनकार गेले. मानकऱ्यांना सगळ्यांना बोलवलं. सगळं ठीक आहे का. सगळे म्हणाले, महाराज सगळं ठीक आहे, आता मला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची काळजी नाही, सबको सलाम बोलो म्हटले. एवढं शेवटचं वाक्य होतं. आणि जसा एखाद्या योग्यानं मृत्यूला अधीन व्हावं तसा तो महान योगी राजर्षी मृत्यूला हे झाला. सकाळी उठल्यानंतर म्हणजे सकाळी उठल्यानंतर प्रबोधनकारांच्या पत्नीने त्यांना उठवलं आणि त्यांना म्हणाल्या, उठा उठा म्हणे, काहीतरी त्या पन्हाळा लॉजच्या आजूबाजूला गर्दी जमलेली दिसते. मग प्रबोधनकार तसेच उठले आणि घाई गडबडी तिथे गेले तर कळलं की महाराज गेले. प्रबोधनकारांच्या वेदनेला अंत नव्हता, कारण महाराष्ट्र बाप गेल्यासारखा रडत होता. हा महाराष्ट्र 3 वेळा 4 वेळा कदाचित मला वाटतं धाय मुकलून रडला असेल. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर तर रायगडच बंद करून ठेवला होता, ते सोडूनच द्या. पण महात्मा ज्योतिबा फुले गेल्यानंतर, सावित्रीबाई फुले गेल्यानंतर, शाहू महाराज गेल्यानंतर आणि बाबासाहेब गेल्यानंतर मला नाही वाटत एवढी मोठं वैभव कोणाच्या त्या नशिबात असेल. आयुष्य एखाद्या सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होतं. त्यांच्यावरती चारित्र्यावरती ह्या बामणी काव्यांनी शिंतोडे उडवायचं काम केलं. महाराजांना त्यांच्या चारित्र्यावरून अनेक वेळा नावं ठेवण्यात आली. आपल्याला कधी जर असा कोणी जर भेटला जो की शाहू महाराजांच्या चारित्र्याबद्दल बोलतोय, तिथंच ठोकला तरी चालेल. कारण ती काय पेशवाईबद्दल आम्ही काय बोलतो, पेशवाईबद्दल आम्ही आदरानं बोलतो. शाहू महाराजांच्या ज्या माणसानं आपल्याला जगण्याचे हक्क दिले, म्हणजे कडूबाईचं एक गाणं आहे, आमचा मास्तर शिकवतो आज बामणाच्या पोराला. खरंच फुले शाहू आंबेडकरांची पुण्य आहे म्हणून आमचा मास्तर, म्हणजे मॅडम असतील ना तर मी असेल, माझे पण ब्राह्मण विद्यार्थी आहेतच की, मॅडमचे पण ब्राह्मण विद्यार्थी आहेतच की. आम्ही त्या ठिकाणी येऊन पोचलो, त्याच्या शिड्या मात्र त्या आहेत. त्यामुळं शाहू महाराजांचं खूप मोठं कार्य म्हणजे खूप मोठे उपकार आपल्यावरती आहेत. आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जाता जाता एवढीच विनंती करतो की या विहारामध्ये सुद्धा 26 मे 2022ची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी व्हावी आणि तो पायंडा आपल्या विहारातून पडावा, एवढी विनंती आपल्याला सर्वांच्या वतीनं, म्हणजे माझ्या वतीनं करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय राजर्षी. जय भीम सर्वांना. आज या बुद्धभूषण विहारामध्ये दापोडी येथे पुणे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीनिमित्त, शताब्दी स्मृतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आणि या कार्यक्रमाला वृषारी रणधीर मॅडम या ठिकाणी हजर आहेत. आपल्याला कल्पना आहे त्या नेसवाडियाला प्राचार्य आहेत. अशा अनेक कामात, अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. याही कार्यक्रमात आहे. तर या छत्रपती शाहू महाराजांच्या या स्मृती शताब्दीनिमित्त आपल्या रणधीर मॅडम, की ज्यांना सावित्रीबाई म्हणून ओळखलं जातं, त्यांचे काय विचार आहेत हे आपण ऐकूया. तर काय सांगाल ताई आपण या राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त, या शताब्दीनिमित्त? सर्वांना मी डॉक्टर वृषाली रणधीर, प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स. आज या बुद्धभूषण समाज मंडळ या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी कार्यक्रम आयोजित केलेला होता. शाहू महाराजांना जाऊन 100 वर्ष झाली. त्यांच्या कार्याची ओळख सर्व लोकांना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व ओळखून शाहू महाराजांनी सर्वांना सांगितलं होतं की हा तुमचा नेता होणार आहे. त्यांच्या या कार्याची ओळख पुन्हा एकदा लोकांना होण्यासाठी, समाज माणसामध्ये, जनमानसामध्ये शाहू महाराजांचं कार्य पुन्हा एकदा पसरवण्यासाठी हे उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्याबद्दल या विहाराचं सुरुवातीला मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय प्राध्यापक सागर कांबळे
यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार मंडळ पुणे शाखा यांच्या वतीने कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीला समाधीला अभिवादन करण्यात आलं होतं. महाराजांचे जे काही विचार होते समानतेचे, आरक्षणाच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या उद्धाराच्या बाबतीमध्ये, हे तंतोतंत आजही लागू पडतात. तर महाराजांच्या विचारांचा मागोवा घेण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करणं अतिशय आवश्यक आहे. आज जी सामाजिक परिस्थिती आपण आजूबाजूला बघत आहोत, ही सावरण्यासाठी, पुन्हा एकदा समानतेचा नारा देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा मागोवा घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानिमित्तानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं 6 मे 2022 या दिवशी छत्रपती शाहू महाराजांचं स्मृतिशताब्दी वर्ष आपण साजरं केलेलं आहे. पुन्हा एकदा विहारातल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शाहू महाराजांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करते, श्रद्धांजली अर्पण. आपण आता यानंतरच्या शाहू महाराजांच्या या स्मृती शताब्दीच्या निमित्तानेही त्यांची जन्माचेही कार्यक्रम येणार आहे. म्हणजे आपण ज्याला जयंती म्हणू, तर या जयंतीनिमित्ताने आपण शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आपण काय संदेश द्याल, कशी साजरी कराल किंवा काय या संदर्भात काय बोलाल? 26 जून 2022 या दिवशी येणारी जी शाहू महाराजांची जयंती आहे, ही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ही दसरा दिवाळीसारखी आपण सगळ्यांनी साजरी केली. जोड म्हणून आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार मंडळ या संघटनेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयातून, सामाजिक संस्थांमधून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री स्पर्धा या विविध स्पर्धांचं आयोजन करणार आहोत. आणि हा विचारांचा जागर आहे. हा वेगवेगळ्या पातळ्यांवरती, बचत गटांच्या पातळीवरती, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, बुद्धविहारांच्या माध्यमातून अगदी मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं जाहीर आवाहन मी सर्वांना करू इच्छिते. हे आपण आपल्या संस्थेच्या काही म्हणजे आपण आपल्या संस्थेचे कुठले कार्यक्रम अरेंज केले आहेत हे आपण सांगितलं, पण इतर सर्व जनतेने, फुले आंबेडकरी जनतेने ही जयंती कशाप्रकारे साजरी करावी ही अपेक्षित आहे. आपण काय सांगा? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष साजरा करतो. वेगवेगळ्या पातळ्यांवरती सगळी लोक एकत्र येत असतात. देहभान विसरून ही जयंती आपण साजरी करतो. त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांची जयंतीसुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावर साजरी करतो. त्या प्रमाणात शाहू महाराजांच्या जयंतीला आपण आत्तापर्यंत महत्त्व दिलं नव्हतं किंवा दुर्लक्षित केलेली होती. तर ती शाहू महाराजांची जयंतीसुद्धा तितक्याच उत्साहाने, तितक्याच जल्लोषामध्ये सर्वांनी एकत्र येऊन बुद्धविहारांमध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून, मिरवणुकांच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून लोकांपर्यंत शाहू महाराजांचे विचार प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. बोधिसत्व वंदना हे आपले शतशः आभारी राहील. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय जय जय.